सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटलांनी केला। धुळे शहरात सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अनिल पाटील बोलत होते। फडणवीसांनी कायदेशीर बाबी लक्षात घेऊन हे सगळं घडवून आणल्याचं पाटील यांनी सांगितलं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की काही कायदेशीर प्रक्रिया आपल्याला पूर्ण करून घ्याव्या लागतात, म्हणून गटाची स्थापना झालेली असते, त्या गटाचा नेता निर्माण करायचा असतो आणि या लाखो कार्यकर्त्यांना जे हतबल झालेले आहे त्या हतबल झालेल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता जी दादांनी आयुष्यभर जबाबदारी स्वीकारली ती पवार कुटुंबातल्याच कोणीतरी एकाने ती स्वीकारली पाहिजे असा आग्रह राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सगळ्या प्रमुख लोकांनी सुनेत्रा वहिनींना केला। त्या अजिबात तयार नव्हत्या, पण काही कायदेशीर गोष्टी या करून घ्याव्या लागतात, त्या दृष्टिकोनातून त्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी परत एक संधी दिली।